नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयातील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती, ते म्हणजे विविध उद्योजकीय संधी. या प्रकरणामध्ये आपण भारतातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका बघितली आहे. सविस्तरपणे त्यांची अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका नक्की काय आहे याचा आढावा आपण घेतला आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सेवांची वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे सेवांचे वर्गीकरण, तसेच सेवा उद्योगाचे व्यवस्थापन या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर सेवा उद्योगातील संधी नक्की कोणत्या आहेत त्या बघणार आहोत. तसेच सेवांची विभागणी या मुद्द्याचा विचार करणार आहोत. त्यानंतर सेवा आणि उत्पादन उद्योगातील फरक काय आहे हेही आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सेवांची वैशिष्ट्ये या मुद्द्याचा विचार करूया. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सेवांचं, ते म्हणजे नाशवंत. मित्रांनो, सेवा हे कार्य मुख्यतः अदृश्य स्वरूपी असते. सेवा ही ग्राहकास समवेत किंवा त्याच्या वस्तू समवेत असते, परंतु त्यामुळे वस्तूचा ताबा हस्तांतरित होत नसतो. कॉटलस यांच्या मते सेवा म्हणजे स्वतंत्रपणे ओळखता येणारी, मूलतः अस्पर्शनीय अशी गरज भागविणारी कार्ये आहेत. ही कार्ये वस्तूच्या अगर अन्य सेवेच्या विक्रीशी निगडीत असतीलच असे नाही. सेवेच्या निर्मितीसाठी स्पर्शनीय वस्तू वापराव्या लागतातच असे नाही. मात्र जेव्हा असा वापर होतो त्यावेळी त्या वस्तूंचे अगर मालमत्तेचे मालकी हस्तांतरण होत नाही. सेवा या टिकाऊ नसतात, त्यांचा साठा करून ठेवता येत नाही. मागणीतील चढ उताराप्रमाणे त्यांचे उत्पादन राहिल्याने त्यातही नेहमी अनिश्चितता असते. वेळ ही सेवा मागणीबाबत खूप महत्त्वाचा घटक येथे मानला जातो, म्हणून सेवा या नाशवंत आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर मागणीतील अनिश्चितता हे दुसरं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, सेवेच्या मागणीबाबत खूप मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असते. मागणीतील बदल हंगामाप्रमाणे बदलत किंवा आठवडा, दिवस अथवा तासाला मागणीत बदल होऊ शकतो. लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे सेवांची मागणी बदलते. सेवांची किंमत मागणी आणि स्पर्धेवर अवलंबून असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अस्पर्शनीय. सेवांना वस्तूप्रमाणे आकार, गंध, वजन नसते. त्या भासमान असतात, त्यांना स्पर्श करता येत नाही, परंतु केवळ अस्तित्वापुरता त्यांचा अभाव मात्र समजून येतो. सेवा गुणात्मक असतात. अस्पर्शनीयता ही देखील सर्व सेवात सारख्याच प्रमाणात असते असे नाही. काही सेवात अस्पर्शनीयता कमी असू शकते. उदाहरणार्थ हॉटेल सेवा, प्रवास सेवा. या उलट कायदा, सल्ला, शिक्षण यात अस्पर्शनीय प्रमाण अधिक असते. चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सेवा व्यक्तीपासून वेगळ्या करता येत नाही. मित्रांनो, व्यक्तिगत सेवा ह्या व्यक्तीपासून कधीच वेगळ्या करता येत नाही. व्यक्तिगत सेवेत त्यांची हजेरी आवश्यक असते. त्यांची निर्मिती आणि उपभोग एकाच वेळी होतो. उदाहरणार्थ केश कर्तनालयात व्यक्तीची हजेरी महत्त्वाची असते, किंवा डॉक्टर पेशंटला उपचार करताना पेशंटची हजेरी महत्त्वाची असते. सेवांचे उत्पादन आणि उपभोग ही कार्ये समांतर चालतात. म्हणजेच डॉक्टरच्या पासून त्याची सेवा ही वेगळी करता येत नाही, शिक्षकापासून त्याची सेवा वेगळी करता येत नाही, परंतु पैशाच्या मोबदल्यात ती सेवा आपल्याला प्राप्त करता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सेवांचे स्वरूप ग्राहकांवर हुकूम बदलते. म्हणजेच सेवा उद्योगात काही एका मर्यादेपर्यंतच प्रमाणीकरण करता येते. काही वेळा आर्थिक स्तर विचारात घेऊन सेवाचा दर निश्चित केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर श्रीमंत पेशंटकडून जास्त फी आकारतो, तर गरीब पेशंटकडून कमी फी आकारतो. म्हणजे ग्राहकानुसार सेवांचे स्वरूप हे बदलत जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सेवा उत्पादनात ग्राहकांचा सहभाग. मित्रांनो, सेवा उत्पादनात ग्राहकांचा सहभाग लागतो, कारण उत्पादन कार्यस्थळावर ग्राहकांची सतत उपस्थिती
असल्याने ग्राहकाचा उत्पादनात अर्थपूर्ण सहभाग असतो. उदाहरणार्थ हॉटेल, शाळा, महाविद्यालय, रेल्वे, रुग्णालय, ब्युटी पार्लर इत्यादी ठिकाणी सेवा उत्पादन हा ग्राहकांच्या दृष्टीने एक अनुभव असतो. काही सेवांमध्ये ग्राहकांच्या सहभागाशिवाय गरज भागविणे केवळ अशक्य आहे. उदाहरणार्थ वैद्यकीय सेवा, विधी सेवा, शिक्षण इत्यादी. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्थान उपयोगिता. काही सेवांमध्ये स्थान महत्त्वाचा घटक असतो. उदाहरणार्थ गुदाम व्यवस्था, पर्यटन ठिकाण या सेवा प्रवाही ठेवता येत नाही. सेवा उद्योगाचे स्थान ठरविताना ग्राहक समीपता महत्त्वाची असते. यानंतर आपण सेवांचे वर्गीकरण बघूया. मित्रांनो, सेवा ह्या उद्दिष्टांनुसार आणि प्रक्रियांनुसार वर्गीकरण केले आहेत. सेवा उद्दिष्टांनुसार वर्गीकरणामध्ये पायाभूत सुविधा, त्यामध्ये रस्ते वाहतूक, वीज, दूरसंदेशवहन यांचा समावेश होतो. तसेच सेवा ह्या उद्दिष्टांनुसार व्यावसायिक सेवा सुद्धा असू शकतात. बँकिंग, विमा, व्यवसाय सेवा अशा पद्धतीने. त्यानंतर उद्दिष्टांनुसार असलेल्या व्यापार सेवांमध्ये किरकोळ व्यापारी वस्तू वितरण, जाहिरात, देखभाल इत्यादींचा समावेश होतो. तसेच सामाजिक आणि व्यक्तिगत सेवांमध्ये आरोग्य सेवा, उपहारगृह, मनोरंजन, शिक्षण अशा सेवांचा समावेश होतो. त्याच पद्धतीने सार्वजनिक सेवांमध्ये शासन, पोस्ट, सेनादले यांचा समावेश होतो. त्यानंतर आता दुसरं वर्गीकरण आहे ते म्हणजे प्रक्रियांनुसार सेवांचे वर्गीकरण. यामध्ये मनुष्य श्रम आधारित सेवा, त्यामध्ये वकील, डॉक्टर, सल्लागार इत्यादी गरज दुरुस्ती अशा सेवांचा समावेश होतो. प्रक्रियांनुसार सेवांमध्ये भांडवलाधारित सेवांमध्ये वस्तू वितरण, किराणा दुकान, मॉल्स, हॉटेल्स, विमान सेवा, वाहतूक सेवा इत्यादी सेवांचा समावेश होतो. तसेच तज्ज्ञ किंवा व्यक्तिगत सेवांमध्ये वकील, डॉक्टर, सल्लागार, ऑडिटर, कन्सल्टंट इत्यादींचा समावेश होतो. आणि शेवटी सामाजिक सेवांमध्ये शाळा, महाविद्यालय, शासन यंत्रणा, सार्वजनिक वाहतूक, वस्तू वितरण, क्रीडालय इत्यादींचा समावेश होतो. यानंतर आता आपण सेवा उद्योगाचे व्यवस्थापन बघूया. मित्रांनो, सेवा उद्योगाचे स्वरूप पाहिल्यानंतर एक लक्षात येते की उद्योजकीय दृष्टिकोनातून या उद्योगाची वैशिष्ट्ये निर्मिती उद्योगापेक्षा वेगळी आहेत. सेवा क्षेत्राचा विचार करताना व्यवसाय आधारित आणि ज्ञान आधारित क्षेत्र असा फरक केला जातो. वास्तविक सर्वच व्यवसायात ज्ञान हा घटक महत्त्वाचा आहे. व्यवसाय आधारित क्षेत्राच्या तुलनेत ज्ञान आधारित क्षेत्राच्या बाबतीत ज्ञान हा घटक महत्त्वाचा आहे. वाहतूक, पर्यटन, व्यापार या व्यवसाय आधारित क्षेत्रापेक्षा शिक्षण, आरोग्य, माहिती व संप्रेषण, वैज्ञानिक व संशोधन सेवा या ज्ञान आधारित क्षेत्रात ज्ञानाचा वापर अधिक तीव्रतेने होत असलेला दिसतो. सेवा उद्योग मूलतः भांडवलाधिष्ठित नाही, त्यामुळे अशा व्यवसायात शिरकाव करणे अवघड नाही. सेवांचे परिणाम बऱ्याचदा स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यामुळे या उद्योगात मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे आर्थिक लाभ होत नाही. सेवांच्या विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ घट होते, त्यामुळे अशा उद्योगात विक्रीचे अंदाज बांधणे धोक्याचे असते. व्यावसायिक नियोजन विविध तंत्रांचा वापर करून करावे लागते. या उद्योगात उत्पादन आणि उपभोग एकत्रित होत असल्याने या उद्योगात ग्राहकाला उत्पादन कार्यस्थळाकडे जावे लागते किंवा सेवा ग्राहकाच्या घरी पुरवावी लागते. त्यामुळे सेवेच्या किमतीवर प्रवास खर्चाचा प्रभाव पडतो. सेवांचा संबंध हा व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणाशी निगडीत असल्याने सेवा उद्योगात शासनाचा हस्तक्षेप होऊ शकतो. उदाहरणार्थ उपहारगृहे, शिक्षण संस्था, प्रसारमाध्यमे इत्यादी. मित्रांनो, रसेल आणि टेलर यांच्या मते सेवा एक अशी वस्तू आहे जी तयार केली जाऊ शकत नाही, तर उत्पादनानंतर सेवा ग्राहकांना थेट दिली जाऊ शकते. तसेच सेवा ही ग्राहकांचा अनुभव आहे. सेवेमध्ये ती ग्राहकांना कार्यक्षम पुरविण्याची जबाबदारी असते. सेवांचे व्यवस्थापन प्रक्रिया उद्योगापेक्षा भिन्न आहे. व्यवस्थापकाकडून एकाच वेळी उत्पादन आणि अमूर्त उत्पादनासाठी सेवा बाबत निर्णय घेतले जातात. व्यवस्थापकीय निर्णय हे ग्राहक, माहिती, सेवाची निर्मिती आणि वितरण व्यवस्था या संबंधी असतात. सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक आहेत, मात्र कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते. व्यवस्थापनाच्या दृष्टीने सेवा संघटनेला 6 प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ते म्हणजे सेवा उद्योगाचे स्वरूप, संबंधित सेवा निर्मिती आणि वितरणाची गरज या बाबींवर आधारित संघटन प्रकार निवडणे उपयुक्त ठरते. यानंतर आता आपण सेवा उद्योगातील संधींचा अभ्यास करूया.
मित्रांनो, भारतात सेवा क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहेत. राष्ट्रीय उत्पन्न वाढीत रोजगार, व्यापार व गुंतवणुकीमध्ये सेवा क्षेत्रातील वाटा वाढत आहे. जागतिक व्यापार संघटनेने जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस म्हणजेच गॅट्स हा ठराव 1 मार्च 1995 रोजी मंजूर केला. हे आपल्याला माहीतच आहे. त्यानुसार सेवा उद्योगाचा समावेश जागतिक करारात होण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात सेवा उद्योगाचे वाढलेले महत्त्व होय. प्रत्येक देशात सेवा उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व वाढत चालल्यामुळे व सेवा उद्योगातील बंधने शिथिल केल्यामुळे सेवा उद्योगात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. यानंतर आता आपण सेवा क्षेत्रात विविध सेवांची विभागणी केली आहे ती बघूया. मित्रांनो, सेवा क्षेत्रात विविध सेवांच्या विभागणीमध्ये वाहतूक, शिक्षण, आरोग्य, संदेशवहन, वितरण, स्थापत्य, पर्यावरण, वित्त, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन, खाद्यपदार्थ अशा विविध सेवांचा उल्लेख केलेला आहे किंवा विभागणी केलेली आहे. यापूर्वीच आपण बघितले की सेवांचे वर्गीकरण हे सेवा उद्दिष्टानुसार किंवा प्रक्रियांनुसार केले जाते आहे. त्याच पद्धतीने या सर्व सेवांची विभागणी केलेली आहे. वाहतुकीमध्ये रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलमार्ग व हवाई वाहतूक यांचा समावेश होतो. तसेच शिक्षण या सेवेमध्ये व्यावसायिक शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशाळा, कारकीर्द शिक्षण याचा समावेश होतो. आरोग्यामध्ये रुग्णालये, नर्सिंग, पंचकर्म, चिकित्सा प्रणाली यांचा समावेश होतो. संदेशवहनामध्ये दूरध्वनी, दूरसंचार, आकाशवाणी प्रसारण, दूरदर्शन प्रसारण, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश होतो. त्याच पद्धतीने वितरणामध्ये घाऊक किंवा किरकोळ विक्री, साठवणूक, माल वाहतूक, मध्यस्थ यांचा समावेश होतो. स्थापत्य यामध्ये रचना, स्थापत्य परियोजना, वास्तुविद्या, ध्वनी प्रकाश तंत्र इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरणमध्ये पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण इत्यादी सेवांचा समावेश होतो. वित्त सेवांमध्ये बँक, विमा कंपन्या, भाग बाजार इत्यादी सेवांचा समावेश होतो. आरोग्यामध्ये रुग्णालय, नर्सिंग, पंचकर्म, चिकित्सा प्रणाली इत्यादी सेवांचा समावेश होतो. तसेच पर्यटन आणि प्रवास यांचा समावेश होतो. मनोरंजनामध्ये चित्रपट निर्मिती, क्लब, जिमखाना, चित्रपट दाखविणे इत्यादींचा समावेश होतो. आणि खाद्यपदार्थामध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सेवा इत्यादींचा समावेश होतो. मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनेद्वारे कृषी, औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. भारताचा सेवा क्षेत्रात जगात दुसरा क्रमांक लागतो. महिला सक्षमीकरण, माहिती तंत्रज्ञानातील प्रगती, बाजारपेठांचा विकास, आरोग्याबाबत दक्षता व जागतिक बाजारपेठ इत्यादी घटकांमुळे सेवा क्षेत्रात मोठ्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्रात होत आहे. 2000 ते 2015 पर्यंत 45.38 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच एकूण परकीय गुंतवणुकीच्या 17% गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. भारत सरकारने सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी विविध क्षेत्रात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य, पर्यटन, शिक्षण, अभियांत्रिकी, संदेशवहन, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्त व्यवस्थापन इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. मानवी गरजा, कारखान्यातील उत्पादित वस्तू या गोष्टी सेवा क्षेत्रातील उद्योजकीय संधी स्रोत म्हणून ओळखले जातात. सामाजिक स्तरानुसार गरजांचा शोध घेता येतो. अशा पद्धतीने या सेवा क्षेत्रांमध्ये विविध सेवांची विभागणी केल्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की सेवा उद्योगात किती मोठी संधी आपल्याला मिळू शकते. यानंतर आपल्याला आता सेवा आणि उत्पादन उद्योगातील फरक बघायचा आहे. मित्रांनो, आधी आपण उत्पादन म्हणजे काय हे या मुद्द्यांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यावरून आपल्या लक्षात येईल की सेवा आणि उत्पादन उद्योगात काय फरक आहे. मित्रांनो, उत्पादन उद्योगात यंत्रसामग्री, हत्यारे, साधने व कर्मचारी यांचा वापर करून वस्तूचे उत्पादन विक्रीसाठी तयार केले जाते. तसेच ही उत्पादने थेट ग्राहक वापरू शकतात किंवा अन्य उत्पादनाचा कच्चा माल या स्वरूपात असू शकतो. त्याचप्रमाणे सर्व उत्पादने दृश्य स्वरूपात असतात. त्यानंतर उत्पादन उद्योगात कच्च्या
मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. यामध्ये भौतिक वस्तूंची निर्मिती केली जाते की जी आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. त्यानंतर उत्पादने ही वेळेच्या आधी तयार केली जातात. आवश्यकता भासल्यास त्यांची साठवणूक करता येते. उत्पादन संस्थांचा प्रत्यक्ष किंवा थेट संबंध येत नाही. त्यांचे उत्पादन किरकोळ विक्री दुकानातून वितरित होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सहज मोजता येते. अशा पद्धतीने आपण उत्पादन उद्योग हा समजू शकतो. यानंतर आता सेवा उद्योग. मित्रांनो, सेवा उद्योग हा विविध सेवांशी निगडीत असतो. सेवा या नाशवंत स्वरूपाच्या असतात. सेवा संस्था अमूर्त उत्पादने तयार करतात जी पाहिली किंवा स्पर्श केली जाऊ शकत नाही. तसेच केवळ अनुभव गरजेच्या वेळीच सेवा उद्योगात अंतिम उत्पादन तयार किंवा वितरित केले जाते. तसेच सेवा उद्योगात ग्राहकांच्या विशिष्ट मागण्यांनुसार सेवा प्रदान करावी लागते. त्यानुसार प्रक्रिया आणि अंतिम उत्पादनाची रणनीती बनविणे आवश्यक असते. मित्रांनो, सेवा उद्योगात नोकरीच्या संधी अधिक आहेत, परंतु उत्पादन उद्योगात किंवा व्यापार उद्योगात मात्र ठराविक लोकांनाच नोकऱ्या मिळतात. तसेच उत्पादन उद्योगात अत्याधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात आहे, परंतु सेवा उद्योगाला प्रचंड संधी आहे. त्यानंतर बहुसंख्य सेवा उद्योगांना अल्प गुंतवणूक आवश्यक असते, मात्र बहुतांश उत्पादन उद्योगांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. अशा पद्धतीने आपण सेवा आणि उत्पादन उद्योगातील फरक हा या सर्व मुद्द्यांच्या आधारे समजून घेतला. हे प्रकरण इथेच संपते आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.